सापाचे आणि मुंगसाचे वैर हे सर्वश्रुत आहे, मात्र क्वचितच या दोघांची वैरत्वाची लढाई पाहण्यास मिळते आणि घडलेही तसेच। आज दिनांक 28ला सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत नागाची आणि मुंगसाची लढाई चालली। कोणीच माघार घेईना। शेवटी ग्रामस्थांनी प्राणीमित्रांना पाचारण केले। त्यांनी मुंगसाच्या तावडीतून नागाची सुटका केली। ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। घडले असे की बांबर्डा येथे रामकृष्ण तायवाडे यांच्या घरी अंगणात आज दिनांक 28ला सकाळी 9 वाजता मुंगसाला मोठा नाग दिसला। नाग दिसताच दोघांची वैरत्व जागे होऊन नागाची आणि मुंगसाची लढाई सुरू झाली। तब्बल दुपारी 12 वाजेपर्यंत या नागाची व मुंगसाची लढाई सुरू होती। मुंगूस लहान असूनही मागे हटायला तयार नव्हते। नाग आणि मुंगसाच्या वैरत्वाचा ग्रामस्थांना प्रत्यय आला। ग्रामस्थांनी आर्वी येथे गरुड झेपचे तुषार साबळे यांच्याशी संपर्क साधून साप व मुंगसाची लढाई होत असल्याचे सांगितले। आर्वीवरून 35 ते 40 किलोमीटर असलेल्या बांबर्डा या गावी प्राणीमित्र तुषार साबळे, ओम परिसे, विकी मेश्राम, राम दळवेकर आदींनी घटनास्थळ गाठले आणि नागाला व मुंगसाला दूर केले। हा नाग घरासमोरील असलेल्या गोठ्याच्या वर पुन्हा लपून बसला। मोठ्या प्रयत्नाने 2 तासानंतर भारतीय नागाला सुखरूपपणे पकडण्यात प्राणीमित्र यांना यश आले। आर्वी वन विभागात आणून त्याची नोंद करण्यात आली। या नागाला आर्वी वन परिक्षेत्र अधिवासात सुखरूप सोडण्यात आले। या प्रसंगी प्राणीमित्र तुषार साबळे, मिलिंद मेश्राम, आशिष मोहोळकर, विकी मसराम, ओम परिसे, राम दळवेकर, रमण मेंढे, आशिष डंबारे, अनिकेत टिपले, सागर मेश्राम आदींची उपस्थिती होती। साप आणि मुंगसाचा थरार अनुभवताना ग्रामस्थातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता आर्वी येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके।